साम दाम दंडभेद ही आजच्या भाजपची सत्ता मिळवण्याची प्रमुख चार सूत्रे आहेत. फोडाफोडी हा तर पक्षाचा हाताचा मूळ आहे, पण साताऱ्यात या सगळ्या पलीकडे जाऊन भाजपनं ऑपरेशन लोटस राबवलं. भाजपनं मंत्री, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी फौज नुसती कामाला लावली नाही, तर त्यांच्याकडून हवं ते करून घेतलं. प्रशासन पोलिसी बळाचा असा वापर केला की शिवसेना शिंदे गटाचे नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंदाबा पाटील यांची तिथं भिडाभीड ठेवली गेली नाही. हे सगळं घडवूनच भाजपनं सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेम फिरवला. खरं तर भाजपकडे स्वतःचे 27 आणि एक अपक्ष असं एकूण 28 सदस्य होते, तर शिवसेना राष्ट्रवादीचं संख्याबळ 37 पर्यंत जात होतं. त्यातल्या दोघांना मतदान करू दिलं गेलं नाही. प्री प्लॅन करून ऐनवेळी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचं बोललं गेलं. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे 3 आणि शिवसेनेचे 2 सदस्य फोडण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या फोडाफोडीचं नेतृत्व केलं आणि मिशन तडीस नेलं. पण शिंदे गटाचे आमदार असलेल्या महेश शिंदे यांचा डबल गेम जास्त इफेक्टिव्ह ठरला असं मानलं जातं. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या डॉक्टर प्रिया शिंदे या बहुमत नसताना नेमक्या कशा निवडून आल्या? शिंदे सेनेसाठी महेश शिंदे झारीतले शुक्राचार्य ठरले का? आणि एकनाथ शिंदेचा इगो हर्ट करणं भाजपला महागात पडणार का? हे जाणून घेऊया आजच्या बोलबिंदासच्या भागातून. नमस्कार, मी श्रेयरी आणि आपण बघताय बोलबिंदास. यंदाची सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक महाराष्ट्रभर गाजली. सातारा झेडपीतील एकूण सदस्य संख्या 65 इतकी. या 65 पैकी भाजपनं 27 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं एकानं अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांनी निवडणुकीनंतर भाजपला पाठिंबा दिला. यामुळं भाजपचं संख्याबळ 28 झालं होतं, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं संख्याबळ 37 पर्यंत जात होतं. हे पाहता त्यांचा अध्यक्ष जेडपीवर सहज बसू शकला असता. मग असा डाव रचला गेला की सगळं उलटपालट झालं. भाजपकडून ऑपरेशन लोटस हाती घेण्यात आलं. सगळी ताकद वापरून राष्ट्रवादीचे 3 आणि शिवसेनेचे 2 सदस्य फोडण्यात आले. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या 2 जिल्हा परिषद सदस्यांना पोलिसांनी अटक केल्यानं मतदान करताच आलं नाही. निवडणूक जिंकण्याकरिता नाही ते केलं गेलं. प्रशासन आणि पोलिसी बळाचा वापर प्रचंड झाला. साध्या वेशातले जवळपास 500 पोलीस निवडणुकीच्या वेळी हजर होते आणि त्यांनी निवडणुकीवर प्रभाव टाकला असा आरोप केला जातोय. त्यामुळं निवडणूक लोकशाही पद्धतीने होते का की हुकुमशाही पद्धतीने, असा प्रश्न पडावा असं सगळं झालंय. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीच्या मकरंदाबा पाटील यांना धक्काबुक्की झाली. खरं तर अध्यक्षपदावर आपल्या पक्षाचा उमेदवार बसवण्यासाठी भाजपने कुठलीच कसर सोडली नाही. शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांची यातली भूमिका महत्वाची ठरली. शिंदे हे सैनेत असले तरी मनानं कायम भाजपमध्येच आहेत. केवळ राजकीय सोय म्हणून त्यांना सैनेत ऍडजस्ट करण्यात आलं होतं. त्यांची मदत मिळवण्यासाठी अध्यक्षपदाची उमेदवारी त्यांच्या पत्नी डॉक्टर प्रिया शिंदे यांना देण्याची खेळी भाजपने खेळली. त्याचा निवडणुकीवर अपेक्षित परिणाम झाला. शिंदे यांनी पडद्याआडून पत्नीला निवडून आणण्यासाठी सर्व प्रकारची रसद पुरवली. स्वतः त्यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांनीच आपल्याला पतीची मदत झाल्याचं कबूल केलं. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे 3 पक्ष एकत्र आहेत. महापालिका किंवा झेडपी स्तरावर 3 पक्षांचे वेगवेगळे धोरण असू शकते, परंतु झेडपीच्या निवडणुकीसाठी ज्या पद्धतीनं मारामाऱ्या झाल्या त्यातून शिवसेना आणि भाजपमधलं नातं बिघडल्याचं पाहायला मिळतं. अगदी विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित झाला. शंभूराज देसाई यांनी या प्रकरणात सध्या आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली व सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. त्यावर जयकुमार गोरे यांनी पलटवार करत चौकशी न करता निलंबन कसे असा सवाल केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवलं गेलं, हा लोकशाहीचा खून आहे असा आक्रमक पवित्रा घेतला. या पार्श्वभूमीवर या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळं भाजप आणि शिवसेनेच्या नात्यात बिघाड झाल्याचं दिसून येते. भविष्यात साताऱ्याच्या या राड्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवसेनेने या संदर्भात बोलवलेली बैठक विधानसभेतील पडसाद हेच सांगतात. खरं तर साताऱ्याच्या प्रकरणामुळं शंभूराज देसाई असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांचा इगो मोठ्या प्रमाणात हर्ट झालाय. त्यामुळं भविष्यात भाजपला हे महागात पडू शकतं. आमदार महेश शिंदे हे तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी झारीतले शुक्राचार्य ठरतात. त्यामुळं
यांच्यावर पक्ष काही कारवाई करणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरू शकतं. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा. जय हिंद.